कुठले मुद्दे होते याच्यामध्ये आणि काय प्रस्ताव? आज फक्त पीक पाणी आणि टंचाई या विषयावर चर्चा झाली. ही जिल्हा नियोजन समितीची बैठक नसून एका विषयाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली की कसं पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटण्यासाठी काय काय केलं पाहिजे, बी बियाणं किती उपलब्ध आहे, कसं उपलब्ध केलं पाहिजे, खतं उपलब्ध आहेत का, किती टंचाई आहे, किती उपलब्ध केले पाहिजे, कोणत्या पिकाची काय परिस्थिती आहे, पीक कर्जाची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कर्ज वितरण होत आहे किंवा नाही, या सगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. सन्माननीय आमदारांनी खासदारांनी अनेक विषय मांडले, त्याच्यावर सुद्धा विभागाला निर्देश दिले आहेत आणि अत्यंत चांगली आणि अत्यंत सकारात्मक एवढे सगळे अनुभवी आहेत. हे तर माझ्यापेक्षा अनुभवी आहेत. मी तर शाळेत जात होते तेव्हा आमदार झाले, लोक मंत्री झाले, तर मला काय फार ताण नाही पडला. पाणी टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आहे. किती वाडे, वस्त्या आणि गावांमध्ये पाणी टंचाई सुरू आहे? टँकर पाणी टंचाईचा विषय दर आठवड्याला कॅबिनेट चर्चा करते पूर्ण राज्याचा. त्याचा फार बारीक मायन्यूट आम्ही आढावा घेत आहोत आणि आता स्पेशल पाणी टंचाईची बैठक सुद्धा कदाचित येणाऱ्या शुक्रवारी मी घेईन. मी फिजिकली नाही येऊ शकले तर ऑनलाईन बैठक मी घेणार आहे. आज आम्ही त्याची चर्चा केलेली आहे की किती पाणी उपलब्ध आहे वगैरे, पण त्याची डिटेल चर्चा आता काय करावं लागणार आहे, दर 6-7 दिवसांनी ती करावी लागणार आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही, पाण्याची उपलब्धता होत नाही, तर आम्ही त्याचा बारीक टच मध्ये राहू त्या बहिणीचे पैसे अजून खात्यामध्ये आलेले नाही. मी त्या संबंधित खात्याची माहिती माझ्याकडे नाही. सरकारमध्ये जालन्यामध्ये 57 कोटी रुपयांचा अतिवृष्टी पूरग्रस्तांचा जो अनुदानाचा विषय आहे तो काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं प्रकरण, तोही विषय संपूर्ण चर्चेत चौकशी समिती नियुक्त केली, त्या चौकशी समितीच्या माध्यमातून काय बाहेर आलंय, संपूर्ण विषय अत्यंत विस्तृत चर्चा झाली. सगळ्या आमदारांनी त्याच्यावर मत मांडलं, खासदारांनी मांडलं, सर्व कलेक्टरांशी पण आम्ही बोललो. ती समिती आहे, त्याची पूर्ण चौकशी चालू आहे. ज्यांच्या भागामध्ये तशी तक्रार आहे आणि भ्रष्टाचार झालाय, त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार झालाय, तिथल्या अधिकाऱ्यांना त्या चौकशीत सहभागी नाही करायचं, बाहेरच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगायची असं सांगितले. ऑलरेडी तिथे जे अधिकारी होते ते तिथले नव्हते किंवा हे घोटाळा झाला तेव्हा ते इथे नव्हते, अशी माहिती कलेक्टरांनी दिलेली आहे. आधीच पूर्ण होणार आहे चौकशी 1 जून पर्यंत. मग तो अहवाल माझ्याकडे येईल. सर्व लोकप्रतिनिधी आम्ही चर्चा करू. त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही झालं तर आम्ही वरिष्ठ पातळीवरची एक समिती नेमून त्यांना चौकशी करायला सांगू, असं आजच्या बैठकीमध्ये ठरलं. मला मुख्यमंत्री व्हायचंय, कधी ना कधी तरी मी मुख्यमंत्री होईल असं अजित पवार म्हणाले. अजित पवार इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री पदाची, म्हणले असतील ते, मी ऐकलं नाही. या नियोजन भवनला 18 कोटी खर्च करून आज तुम्हाला 2 तास विदाउट एसीचं बसावं लागलं, काय सांगाल? मला जाणवलंच नाही. सगळ्यांना घाम फुटला तुम्ही बसलात. मी बसल्यामुळे कुठला चौकशी 18 कोटी खर्च केलेले आहेत आणि 3 पालकमंत्री होऊन गेले, परंतु आजही हे काम अर्धवट आहे. पुढच्या बैठकीमध्ये गार एसीची हवा लागली पाहिजे याची दखल घेण्यात येईल. मुद्दा सही असा आहे की आमच्या पत्रकारांचं आणि या सभागृहाचं काय नाते काही कळत नाही, कारण आम्ही नाही. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये कुठेही, मी बीडमध्ये पण बसते, अजितदादा घेतात बैठक, कुठेही अलाउड नाहीये. ज्या दिवशी सगळ्या राज्यात अलाउड होईल मी तुम्हाला जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यावधीची कामं झाले, पण कोणत्याच गावात अजून पिण्याचं पाणी मिळत नाही. निकृष्ट कामे झालेली आहेत. एवढा पैसा खर्च करूनही लोकांची तहान भागत नाहीये. जलजीवन मिशनच्या बद्दल बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत, कारण जर योजना पूर्ण झाली आहे तर पाण्याचे स्रोत जोडले नाहीये, जिथे पाणी आहे तिथे योजना नाही, अशी काही ठिकाणची तक्रार आहे. त्याच्याबद्दल मी सन्माननीय मंत्र्यांशी पण बोलले, एक वेगळी बैठक लावायचं ठरलेलं आहे. डिटेल त्याच्यावर आढावा घेऊ. आता कसं आहे, पेरणीचे दिवस जवळ येत आहेत म्हणून पीक पाण्यावर पूर्ण 3-3.5 तास पूर्ण बैठक. वॉटर ग्रीड पण साहेबांची तुमची अडचणीत आली आहे, त्याला जर पुश केलं तर खूप चांगलं होईल. आता एक महिलांचं शिष्टमंडळ तुमच्यासाठी त्यांना टँकर 200 घरांची वस्ती आहे, त्यांना तिथे पाणी हवं आहे आणि पाण्याची योजना हवी आहे. आता ती कशातच नसेल बसत तर मी माझ्या अधिकारात त्यांना शब्द दिलाय की मी करून देईन.